संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत। मात्र ज्या आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमकपणे ते प्रकरण लावून धरलं, त्या सुरेश धस यांच्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य कमी होतंय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडसह राज्याच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। अशातच मनोज जरांगे यांच्या घोषणेनंतर लातूर, परभणी, बीड, पुणे आणि पैठणसह जालन्यात सुद्धा मोर्चा निघाला। या मोर्चामध्ये बोलताना आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवरून थेट धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं। मात्र याच मोर्चामध्ये धस ज्या शैलीत टीका करतायत त्यावरून सुद्धा आता नव्या वादाला तोंड फुटलंय। त्या बिल्डरला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो। म्हणले वे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले जरा ठहरो बताते हैं। तो हमको चाय तो पिलाओ। वो बोले पिलाते। म्हणलं हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दूसरा काय मत पिलाओ। धस यांच्या या विधानामुळे जनआक्रोश सभेत हशा आणि टाळ्यांबरोबरच मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी सुद्धा होते। आणि अजित दादा क्या हुआ? एकीकडे व्यासपीठावर देशमुख कुटुंबियांचे डोळे पाणावलेले असतात, तर दुसरीकडे याच सभांमधून धस फिल्मी डायलॉग मारतात आणि माहोल बदलून जातो। आका हा 100% 3 से 2 चा आरोपी आहे आणि ह्या मधल्या कालावधीत आका आणि आक्याचा जर फोन झाला असेल तर आकाचा आका सुद्धा वो भी लाइन में खड़ा रह सकता है। 100% लाइन मध्ये आला पाहिजे। याच मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी धस आणि जरांगे यांच्यावर निशाणा साधला। स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या श्रद्धांजली सभेमध्ये राजकीय नेत्यांना टार्गेट करतात, टाळ्या, शिट्ट्या, घोषणा। मला वाटतंय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येच्या मागचं गांभीर्य या सुरेश धस आणि मनोज जरांगे नावाच्या माणसाने याचं गांभीर्य कमी केलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं, पण त्यांच्या अशा वक्तव्यावरून नवा वाद उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।